नक्कीच पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी मी काय एक अनाउन्स करतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर अमर विकास मंडळ अगदी कला क्रीडा सांस्कृतिकच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांचं काम चांगलं राहिलंय. पुन्हा एकदा अमर विकास मंडळ यांच्या माध्यमातून एक बहारदार कार्यक्रम येत्या आपण जर पाहिलं तर 22 तारखेला म्हणजेच 20, 21, 22 तारखेला 3 दिवस असा कार्यक्रम आपलं व्यासपीठ माफ करा आपला व्यवसाय आणि आपलं व्यासपीठ असा एक चांगला कार्यक्रम तुम्हाला सर्वांच्या भेटेला येतोय. तरी सर्व व्यावसायिक असतील आपली राजापूर तालुक्यातील त्याने त्याच्यामध्ये आपलं स्थान निश्चित करायचं आहे आणि नक्कीच आणि एका व्यासपीठावरती सर्वांना आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे केलं जाते. एक चांगला कार्यक्रम तुम्हाला सर्वांच्या भेटेला येतोय. आपण तारीख विसरू नका 20, 21 आणि 22 मार्च आम्ही देखील येतोय त्या ठिकाणी आणि तुम्ही देखील या आणि एक संधी निर्माण करून दिली आहे त्याचं सोनं करा. धन्यवाद. एक नक्कीच मोठी मॅच आपल्या भेटीला येते. दोन्ही संघ एक एक सामना जिंकल्यानंतर एकामेकासमोर अगदीच दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत आणि एक देखील मॅच कारण का रोशन आणि विशाल सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशालचा खेळ चांगला राहिलाय परंतु मोठी इनिंग त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आली नाहीये. या मॅच मध्ये ती येईल का? दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वपूर्ण असेल. दोन्ही संघांपैकी तो संघ मात्र विजयी होईल तो मात्र पुढील जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती गेला प्रहार क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग झालंय. पहिल्या चेंडूवरती एका धावेची मोहर लागली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल विशालच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच आपण जर पाहिलं तर तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना एक वेगळी उंची गाठून दिली किंवा एक चांगलं मित्र परिवार दिलं आणि तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आज विरारनगरीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत आणि धावलोली प्रीमियर लीग 2025 महासंग्राम आपल्या समोर सकाळपासून एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच एक चांगली मॅच. या मॅचमध्ये देखील दोन्ही संघांना दमखम दाखवावं लागेल कारण का विनीत आहे तर दुसऱ्या बाजूला विशाल आहे तर प्रणयला देखील पाहतोय विनीतला देखील पाहतोय. विशाल गिजम याच्यासाठी ओनरने मात्र ATM आपलं खोललंय आणि 2-3 सिक्स मारले लगातार तर 200 रुपये. सूरज साळवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलं गेले. दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी ATM मध्ये जाऊन आलेत असं आपल्याला वाटतंय आणि नक्कीच कुठेतरी खुश असतील कारण का ही मॅच महत्त्वाची आहे. कारण का तुम्ही किती पैसे लावताय हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसा खेळ करताय हे मात्र मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं आहे. अल्टीपल्टी करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी राहिलाय. पॉइंट मध्ये एक नेत्रदीपक कलात्मक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चौकार फरार 4. एका बाजूला विशाल दुसऱ्या बाजूला विनीत भाबलेवाडीतून बिलॉंग करताना दोन्ही खेळाडू एका संघातून माफ करा खेळताना कित्येकदा पाहिले परंतु आज असा दिवस आलाय की एकामेकाच्या विरोधात खेळताना आपल्याला चांगलं क्रिकेट आणि प्रामाणिक क्रिकेट खेळावंच लागेल कारण का हा क्रिकेटचा खेळ कधी एकामेकाच्या विरोधात कधी एकामेकासोबत राहून खेळावा लागतो. चांगला फटका देखना फटका इनफिल्डच्या डोक्यावरून 4 धावांची मोहर लागली आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार 4, 4 आणि 4. विशालला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही कारण का खूप सारं क्रिकेट गेली 10 ते 12 वर्ष आम्ही देखील पाहतोय चांगलं क्रिकेट खेळताना परंतु या मॅचमध्ये देखील खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूने विनीत चांगला गोलंदाज आहे. मागच्या 2 मॅचमधचा विचार केला तर त्याचा खेळ बहारदार राहिलाय. मागच्या मॅचमध्ये थोडी बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदल केला, मागे आले होते परंतु काही खास करू शकले नाही आहेत. चेंडू स्लॉट मध्ये पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावर अंकुश त्या ठिकाणी आहे, त्याला भेदून जातोय का परंतु चांगला क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते. हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि 2 धावा पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले 11.
पहिल्या षटकाच्या सामन्यात विनीत पेटावे यांच्या बॅट गोलंदाजीवरती धावा निघाल्या त्या 11 आणि कोणताही गडी गमावता आला नाही आहे. सूर्यकांत गोलंदाजीचं म्हणावं लागेल पॉवर प्लेमध्ये 11 धावा द्यायच्या आहेत. आणखी 11 धावा ह्याही चांगल्या आहेत कारण जर सुरुवात झाली तर धावसंख्येला आकार देण्यात यश मिळतं. हेही तितकंच चांगलं आहे. बघूया आता पुढच्या त्याच्यानंतर काय. आणि आता मात्र बघूया नवीन गोलंदाज येतो तो प्रणय शिंदे, एक नावाजल्याचा गोलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी दोन्ही संघाला सामना महत्त्वाचा आहे कारण दोन्ही संघ शेवटचे सामने बहुतेक हरून आलेले आहेत. दोन्ही संघाने एक सामना जिंकला आहे आणि हा सामना जिंकावाच लागेल कारण पुढच्या पिढीत जायचं असेल तर आपल्याकडे सामन्यांचं गुण असणे गरजेचं आहे. तर एक सामना हरल्यामुळे दोन्ही संघ बॅकफुटला गेले आहेत. सामना जिंकेल तो संघ पुढे जाऊ शकतो आणि हरला संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात तयार असतो खेळायला. बघूया पुढचा चेंडू घेऊन प्रणय शिंदे, चेंडू आदळतोय बॅटवरती जोरात आदळतोय. बघूया दरम्यान एक धाव पळून काढली आहे आणि एका धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. चेंडू डोक्याला जोरदार आदळला आहे. गोलंदाज प्रणय शिंदे यांचा. प्रणय शिंदे एक असं उंच पैसे गोलंदाज आहेत, फास्टर गोलंदाज आहेत, एक वेगवान गोलंदाज म्हणावं लागेल असं ते शिंदे. आणि त्यांचा चेंडू आदळतोय तो रोशन यांच्या डोक्यावरती. धावसंख्या 1 वाढून होते ती 12. बघूया ते विशाल गिजम, एक नाव काफी आहे असं म्हटलं जातं. त्यातलंच एक नाव आहे ते विशाल गिजम. धाववल्ली प्रीमियर लीगमध्ये एक नामवंत असा खेळाडू इथे खेळताना दिसतोय आणि त्याच्यासमोर उभा आहे तो प्रणय शिंदे. बघा प्रणय शिंदेचा कसा समाचार घेतो का, प्रणय शिंदे जखडून ठेवतोय का. पण चेंडू विशालला नाही, ते उंच पुरा फेकून दिला अक्षरशः लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सीमाराचे बाई 6 धावेचे. एक चांगला फटका, देखना फटका विशालच्या बॅटमधून आपण पाहिला आणि नक्कीच खराब चेंडूचा कसा समाचार घ्यायचा हे विशालला देखील माहीत आहे. ही मॅच दोघांसाठी नक्कीच कुठेतरी दोन्ही संघ 100% देण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच जो संघ मात्र वरचढ खेळेल तो मात्र विजयश्री प्राप्त करेल यात शंका नाहीये. प्रणय पुण्याच्या एकदा बॅटची एज घेते, लाज जबाब कॅच टाळा झाला पाहिजेत. नक्कीच एक चांगला कॅचेस विन द मॅचेस आणि मोठा मासा मात्र गळाला लागतोय. न्यू बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला झेल, बॅटची एज घेतली होती, एक चांगला झेल पकडला, चांगली बॅटिंग राहिली आहे. न्यू बॅटर कसा खेळ करेल कारण का एक साधारण खेळ सकाळपासून राहिला आहे. सुरुवात तर चांगली केली होती परंतु एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमधून 3 मॅचमध्ये आली नाहीये. न्यू बॅटर मागच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार ज्याच्या माध्यमातून 37 धावांची इनिंग, धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 18. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 18 जाऊन पोहोचली आहे. न्यू बॅटर अक्षय इन होतोय, इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर क्षमता आहे मोठे मोठे पटके मारण्याची. या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने दाखवून दिले की मी पण एक यंगस्टर नवोदित का आहे, माझ्याकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा तुम्ही ठेवली पाहिजे. प्रणय मात्र एक धारदार गोलंदाजी, मोठा फटका तर खेळलाय. या ठिकाणी काय घडतंय, सुप्पा झेल सुटला जातोय आणि या स्पर्धेची सकाळपासून पाहिलं तर कुठेतरी एक ओळख निर्माण केली. खूप सारे झेल या ठिकाणी सुटले गेलेत. आपण जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू अंकुश त्या ठिकाणी आहे, दोघे क्षेत्ररक्षकाच्या मधून फरार, षटकार, 6 धावा. किती आहेत माफ करा, चौकार. चांगली बॅटिंग होताना पाहतोय. दोन्ही यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आपली नौका तारून नेतील का हे सुद्धा पाहावं लागेल कारण का क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्यासाठी ज्यांची ओळख निर्माण झाली. प्रणय मात्र दुसऱ्या बाजूने दुसरं षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 23, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली भागीदारी बीट करताना दोन्ही बॅटर असतील.
चला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश तिल्लटकरला आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी चांगली लाईन त्यांनी लेंथवरती पिक करताना आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पहिलाच पाहायला मिळतोय. धावसंख्या 23, लॉस ऑफ 1 विकेट. दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी थोडासा मंदावलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक देखणं आयोजन सर्वांच्या भेटीला कधी येणार याची आतुरता तुम्हाला सर्वांना होती. तो दिवस आज आलाय. चांगला फटका, देखणा फटका, प्रयत्न तर केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार. अक्षयच्या बॅटमधून आला सिक्सर. कारण का मागच्या मॅचमध्ये त्याने दाखवलं होतं एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली होती आणि कुठेतरी हा देखील थोडंसं बॉडी लँग्वेज बघितली तर चांगली आहे. आणि हा देखील खेळाडू किती गेली 5 ते 6 वर्ष योगेश इलेव्हन पुकलेवाडी संघाकडून खेळताना चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून राहिलंय. यावेळी देखील दमखम दाखवलंय. पुण्याचे दीपेश तोच प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करतोय. चेंडू पर्रार. चौकार. आणि नक्कीच कुठेतरी असं वाटलं होतं संघ दबावाखाली आहे का, कारण का विशाल माघारी परतला त्याच्यानंतर कुठेतरी एक संघाची मदार घ्यायची कामगिरी अक्षयच्या माध्यमातून झाली. अक्षय पाडेकर नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना 30 सर्कलच्या आतमध्ये एक धडमान, एक पॉइंट, एक कव्हर आणि एक लॉंग दिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु गतीमध्ये थोडासा बीट केला जातोय. या ठिकाणी एक धाव मिळेल आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 34 धावा. धावसंख्या 34. नक्कीच एक 50 धावसंख्या नक्कीच बनेल, कारण का ज्या पद्धतीने बॅटिंग होते, एका बाजूने योगेश असेल, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर दीपेश. पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न संपर्क होऊ शकला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. पंच तटस्थ आहेत सकाळपासून. जे पंत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिले आहेत आणि ज्यांनी पंचगिरी केली आहे त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने हार्दिक अभिनंदन करूया, कारण का पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची असते. चला जास्त वेळ वाया खर्च करू नका. चौतीस धावसंख्या झाले 34. 1/34 दरम्यान शेवटचे घेऊन महेंद्र. बघूया शेवटचे 5 चेंडू किती धावसंख्या उभारतात. कमीत कमी 50 धावांची आवश्यकता असेल. सामना जर रंगत स्थितीत न्यायचा असेल, सामना जिंकायचा जर योगदान द्यायचं असेल तर 50 धावांची आवश्यकता, म्हणजे 5 चेंडूमध्ये कमीत कमी अजून 16 धावांची आवश्यकता आहे. बघूया पाडेकर आणखी रोशन काय करतायत. आपल्या संघासाठी 16 धावा जमा करतायत का की 16पेक्षा जास्त धावा, पण कमीत कमी 16 धावांची आवश्यकता आहे 50 धावांचं लक्ष गाठण्यासाठी. दरम्यान महेंद्र आपण पहिला चेंडू घेऊन रोशन याला बघा टाकला. चेंडू कट केला. चेंडू आता तो बॉलच्या दिशेने एक धाव पोहून काढला, दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु सूर्यकांचं क्षेत्रश म्हणावं लागेल. सीमारेषेवरती विनीत पेटाळे यांचं खरोखर सूर्यकांचं क्षेत्रश म्हणावं लागेल. एक टप्पा बॉल सीधा विकेट किपरच्या हातामध्ये, कारण विकेट किपर त्यांचाच आहे कर्णधार विनोद बाने. त्याच्यामुळे आपलं काय करू शकतो, कुठला चेंडू कुठं जाऊ शकतो त्याला योग्य माहिती आहे. त्याच्यामुळे धावसंख्या फक्त 1ने वाढून होते. धावसंख्या होते 35. दरम्यान महेंद्र आपला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करणार आहेत. ते रोशन उंचवला झेल. बघा चेंडू काही दिसत नाही. चेंडू कुठे आलाय, काय आलाय, बघा काय होतोय. आणि चेंडू हवेच्या रूपात चेंडू होतो षटकार. येतोय धावा 6. हवेचा वेग एवढा आहे की चेंडूचा अंदाजही येत नाही. चेंडू आता सीमाराच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. बघा धावसंख्या होती ती 41. आशिष साळवी यांच्याकडून या षटकामध्ये जर 2 षटकार मारले तर 200 रुपये पारितोषिक आहे बॅटरसाठी. तर बॅटर कोणी असू दे फक्त 2 षटकार येणं गरजेचं आहे.
दरम्यान व्हाईट चेंडूची खून करतात पंच निकेश किरिंजे. या षटकामध्ये जर 2 षटकार मारले कोणीही कुठल्याही गोलंदाज फलंदाजाने तर त्याला 200 रुपये मिळतील. आशिष साळवी यांच्याकडून. महेंद्र यांचा पुढचा चेंडू खरोखरच ऑफ लेक्शन म्हणजे बराच बाहेर चेंडू आणि वाईड. काहीच खराब असं माल आता पाहायला मिळतोय. महेंद्र यांच्याकडून पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर शेवटचे पुढचे 2 चेंडू हे अवांतराच्या रूपात धावा बहाल करतायत. धावसंख्या होती 43. बघूया आता महेंद्र काय करतोय. चेंडू कट केला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने अंकुश द्रविड चेंडूच्या पाठी धावतायत. बघूया काय करतायत आणि चेंडू अडवीपर्यंत 3 धाव पळून काढल्यात. चार धाव पळून काढल्या 5वी धाव पळून काढल्या. बघा किती मिळतात धावा आणि 5 धावा पळून काढल्यात. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 5 धावा पळून काढल्यात. या बॅटरला खरं मानलं पाहिजे. सेकंड थर्ड राऊंड खेळताना सुद्धा 5 धावा धावून काढायच्या एवढं स्टॅमिना त्यांच्यामध्ये आहे आणि तो स्टॅमिना ते दाखवून दिला आहे. आपण संघासाठी झोकून दिला स्वतःला. एक धाव महत्त्वाची आहे. अंकुश द्रविड आणि 1 धाव अडवली होती परंतु त्या 1 धावेच्या मोबदल्यात आणि 1 धाव बहाल झाली आणि 5 धावा या 2 धाव पुढच्या बोनसच्या रूपात मिळाल्यात आणि 3 धावा मिळणार होत्या. तिथे 5 धावा मिळाल्या तर चौकार केला असता 1 धाव अडली असती परंतु 5 धावांचा बोनस आणि धावसंख्या होते ती 48. मी बोललो 50 धावांचा आव्हान ठेवणं गरजेचं आहे. तर समोर विनोद बाणे विनोद पेटासारखे फलंदाज तगडे फलंदाज आहेत. त्यांना आव्हान द्यायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. बघा महेंद्र काय करतो. आपला पुढचा चेंडूचा कसा वेध घेतो. यष्टा उद्ध्वस्त करतो का की बॅटर्स षटकार चौकार ठोकतो का. धावसंख्या 48. महेंद्र आता पुढचा चेंडू तुमच्या लोकांचा चेंडू बॅटच्या पटात येत नाही आहे आणि फलंदाज बघूया काय होतोय आणि फलंदाज बाद होतोय. विनोद बाणे स्वतः धावत येऊन यष्टा उद्ध्वस्त करतायत आणि फलंदाज बाद होतोय. बघा काय करतो शेवटच्या चेंडूमध्ये काय घडतं. निर्धाव चेंडू सांगता होते का. आता तर मात्र चेंडू निर्धाव झाला. बघूया 48 धावाचं झालं फलकावं लागले आहेत निर्धारित. बघूया अजून किती 1-2 चेंडूचा खेळ शिल्लक असावा. होते 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया काय होते या चेंडूवरती. निर्णायक चेंडू आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. धावेचा बोनस जो मिळेल तो मान्य करावा लागेल. आणि हा खरोखरच शॉर्ट बॉल टाका चेंडू आणि भिरकावून दिला सरसी मला बाहेर 6 धाव संख्येसाठी. जे धाव बाद करण्याचा जो निर्णय होता तो खरोखर योग्य होता कारण स्वतः बॅटिंग स्ट्राईकला जाऊन शेवटच्या चेंडूवरती आघात केला आणि 6 धावा वसूल केल्यात त्या रोशन यांनी आणि धावसंख्येचा आकार देऊन मिळवला त्या 54 धावा. विजयासाठी आव्हान आहे ते 55 धावांचं. 20 चेंडू आणि 55 धावा. खराब असं शेवटचा चेंडू टाकलाय. यानंतर होणार सामना साक्षी 11 विरुद्ध नाखवा 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. साक्षी 11 आणि नाखवा 11. 55 धावांचं लक्ष काहीच कठीण असं लक्ष आहे परंतु बघूया काय होऊ शकतं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगत अवस्थेत जाऊ शकते. बघूया यानंतर सामना साक्षी 11 विरुद्ध नाखवा 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस बॉक्ससाठी टॉस विन करायचं आहे. नक्कीच याच्यानंतर एका बाजूला नाखवा 11 दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो साक्षी 11. दोन्ही संघ एकामेकासमोर असतील. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल कॅप्टन बोथ कॅप्टन आपण दोघांनी देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या समेत या ठिकाणी टॉस केला जाईल. नाखवा 11 कॅप्टन चला. 2 सामने जिंकून मात्र नाखवा 11 आपले नौका मात्र या ठिकाणी तारून ठेवली आहे.
परंतु या मॅचमध्ये समोर देखील तितकाच चांगला संघ आहे. हा सामना लवकर सुरू करायचा. अजूनही किती सामने बाकी आहेत. अजून प्रथम फेरीचे 2 सामने बाकी आहेत. अजूनही पुढील लीगचे सामने पण खेळवायचे आहेत. सामना लवकर जेवढे खेळा तेवढे तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये खेळण्याची संधी मिळेल. बघूया आता मात्र विनोद बाणेने आपला पार्टनर बदलला आहे. विनीत पेटावे याला स्ट्राईकला घेऊन गेला आहे, कारण हीच गरज आहे. कारण 55 धावांचं मोठं लक्ष असताना एक बिग हिटर असणं गरजेचं आहे. आणि बघूया बिग हिटर जो घेऊन गेला आहे विनीत पेटावे काय करतो पण संघासाठी. सुदेश साळवी बघूया आपल्या संघाने काय करतोय. आणि समोर आहे तो विनीत पेटावे आणखी अमोल बाणे. अमोल बाणे मागच्या मॅचमध्ये खरं हिरो ठरला असता, परंतु काहीशी चूक घडली त्याच्या हातून आणि सामना खरोखर शेवटच्या क्षणाला गमवावा लागला. तो सामना जिंकला असता, ज्या सामन्याची दडपण त्यांना राहिलं नसतं. परंतु क्रिकेट हे एक असा खेळ आहे, कोणताही सामना कुठल्याही स्थितीत हरू किंवा जिंकू शकतो. त्यामुळे त्या सामन्याचं चित्र बदललं आणि सामना गमवावा लागला तो साळवी 11 या संघाला. सायली 11 या संघाला आता सामना करतो तो सायली 11 विरुद्ध साळवी 11. साळवी स्ट्रायकर्स विरुद्ध सायली 11. सुदेश साळवी गोलंदाजी करणार आहे तो बिग हिटर विनीत पेटावे. बघा काय करतोय विनीत पेटावे. गरज आहे त्याला षटकार चौकारांची. बघा पहिला चेंडू घेऊन सुदेश विनीत याला पहिला चेंडू कट केला. चेंडू बॉक्समध्ये बघा एकदा पळून काढलाय आणि धावाबाजी खरोखर एक सुरेख संधी होती, पण ती मात्र गमावली आहे. बघा विशालने तो डायरेक्ट हिट केला असता. विशाल गिजम याने एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक, चांगला बॅटर आहे, चांगला गोलंदाज आहे. कुठलाही त्याच्यात कमतरता नाही आहे. आता जर डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र विनोद बाणे तंबूच्या असं परतला असता विदाऊट खातं न खोलता. बघा सुदेशचा पुढचा चेंडू विनीत पेटावेला अकोटबा चेंडू कट केला आणि आता मात्र चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. बघा झेल होतो का. आणि आता मात्र चेंडू जमिनीला दान करतो. एक म्हणावं गेलं काय केलं या क्षेत्ररक्षकाने. जी संधी आली होती विनीत पेटावे ज्याच्यासाठी ओळखला जातोय ती संधी मात्र गमावली आहे. जी कामगिरी मागच्या मॅचमध्ये निकेश किरंजेला 2 जीवदान दिली होती. निकेश किरंजेला त्याने धडाकेबाज फलंदाजी करून सामना होण्यात ते फिरवला. बघा ती कामगिरी आता विनीत पेटावे करतात का. बघा विनोद बाणे आता काय करतात. विनोद सामना करणार ते सुदेशाला गोलंदाजी बरोबर बाहेर टाकला चेंडू. ऑप्शनच्या कट करायचा प्रयत्न पंच निकेश किरंजे व्हाईटची खून करतायत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या माध्यमातून एक षटकार आलाय, परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच अजूनही ही मॅच जर हा सामना जिंकायचा असेल तर विनीतला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. धावसंख्या 9, फक्त 9 धावा. काय दुसऱ्या पहिल्या इनिंगमध्ये काय लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळाला. विशालच्या माध्यमातून एक चांगलं स्टार्ट करून दिलं आणि त्याच्यावरती कळत चढवण्याचं काम मात्र प्रामाणिकपणे अक्षयच्या माध्यमातून आणि रोशनच्या माध्यमातून झालं होतं. एक चांगले इनिंग त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पेश केली. चला थोडीशी घाई करा, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. अक्षय आपला पुढचा चेंडू पहिला चेंडू घेऊन विनीत याला चेंडू दक्षिण बाला बाहेर जातो. चेंडू अवांतरची खून करतायत आणि 1 अवांतरने धावसंख्या काढून होते ती 10. काहीतरी आव्हान आहे ते खरोखर एक आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाला पाठलाग करण्यासाठी चांगले गोलंदाजी करणं गरजेचं. आव्हान मोठं असलं म्हणून ते कधीही शूट होऊ शकतं, कारण बॅटर चांगला पुढे खेळणारा बॅटर चांगला आहे. मिनिट म्हणून कधीही फटकेबाजी होऊ शकते. आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑप्शन बाला बाहेर चेंडू पुन्हा एकदा हात जमिनी समांतर होत आहेत आणि खून करतायत की हाही एक खराब चेंडू आहे. खराब चेंडूची सांगता होते. धावसंख्या 1ने वाढून होते ती 11. आणि या जे धावा रोखल्या होत्या पहिली गोलंदाजी करताना सुदेशाने त्या मात्र एकही चेंडू न टाकता 2 धाव बहाल केल्यात त्या सायली 11 या संघाला. साळवी स्ट्रायकर्स या संघाकडून. आणि उंच झेल उडला. बघा काय होतो तो. आणि एक सुरेख झेल टिपला. एक सोपा झेल म्हणावं लागेल. तितकं सोपं नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकच्या चेंडूच्या खाली आला, अंदाज घेतला चेंडूचा आणि फलंदाजाला मध्ये रसत पाठवलं. आता मात्र सायली 11 संघ अडचण सापडला आहे. सायली स्ट्रायकर्स
साळवी स्ट्रायकर्स हा संघ मात्र वरचढ चढताना दिसतोय आणि आता मात्र काहीतरी करावं लागेल. कुठल्या तरी फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील कारण दोन्ही जे फलंदाज होते ज्यांच्याकडून अपेक्षा होती कर्णधार विनोद बाणे आणखी विनीत पेटावे यांच्याकडून ते मात्र दोघे तंबूच्या पासऱ्याला परत आलेत आणि आता मात्र संपूर्ण दबाव येऊन पडलाय तो विनायक पोकले आणि प्रणय शिंदे. प्रणय शिंदे एक गोलंदाज म्हणून मानला जातो परंतु जेव्हा गरज पडते त्यावेळेला कुठल्याही गोलंदाज षटकार मारून सामना जिंकून देऊ शकतो. याचं काही उदाहरण आपल्या क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणा किंवा किड्स क्रिकेटच्या जगतामध्ये पाहायला मिळालेत. त्याचा अनुभव इथे पाहायला मिळतो का? प्रणय शिंदे काय करू शकतो का बघूया. पाडेकरचा हा चेंडू कट करा, चेंडू बॅटची कट घेऊन गेले थर्डमॅनच्या दिशेने. बघूया चेंडू अडवीपर्यंत एकदा वसूल केल्यात. सूर्यकांत क्षेत्राने पाहायला मिळतंय आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी प्रत्येक खेळाडू जे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत ते आपलं 100% योगदान कारण 15 खेळाडूमध्ये आपल्या त्या 15 खेळाडूमधून आपल्या 11 जणांची निवड होते. काहीतरी आपल्याकडे गुण आहे कौशल्य आहे म्हणून त्याची निवड होते आणि त्याचं कौशल्य आपण पणाला लावलं जातं आहे आणि चेंडू अडवला जायचं आहे एकदा मिळते. बघूया झेल उडतोय आणि शॉर्ट थर्डमॅनला झेल घेण्याचा प्रयत्न होतो पण चेंडू दान होतोय. पण 2 धावा पळून काढल्या आहेत आणि 2 धावसंख्येच्या मध्ये 3 धावसंख्या होते ती 1-2 गडीच्या मोबदल्यात 14 धावसंख्या झाली तरी पण अजूनही पल्ला खूप मोठा गाठायचा आहे. अजून 46 धावांची गरज आहे. 55 धावांचं लक्ष दिलं आहे साळवी स्ट्रायकर्स या संघानं. साळवी 11 या संघासाठी साळवी आणि साळवी बघूया. आली 8 तटकळाचे अक्षय वाडेकरचा बघूया काय होतंय आणि येतो खणखणीत झालेले षटकार. नक्कीच एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक चांगली बॅटिंग पुन्हा एकदा बॅटर आपण जर पाहिलं तर कुठेतरी लढतायत म्हणजेच तुम्हाला मॅच जरी समजा आपण शेवटपर्यंत नेऊ शकलो नाही किंवा विजयी करू शकलो नाही तरी सुद्धा फटके मारणे हे मात्र महत्त्वाचं असतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र बसला आहे आणि एकच धाव बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. धावसंख्या 21 थोडासा मंदावलेला खेळ. दुसरं षटक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समाप्त होतंय. अजूनही मॅच थोडीशी खूप लांब आहे. थोडासा डगआउट शांत आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा कारण का दोन्ही मातब्बर बॅटर मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले. एका बाजूला विनीतचा विचार केला तर चांगला बॅटर एक षटकार मारला होता सुरुवात केली होती. दुसऱ्या बाजूला विनोद काही काज करू शकला नाही धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतला परंतु दोन्ही बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावसंख्या 19 माफ करा 21 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमोल गिजम एक पंचक्रोशीय टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव विशाल गिजम. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार येतोय षटकार. पहिल्याच चेंडूवरती धमाका. सुरुवात चांगली केली आणि षटकार कुणाला मारलाय ते महत्वाचं आहे. एक मोठा नामवंत क्रिकेटर एक चांगला गोलंदाज एक ऑलराऊंडर खेळाडू आहे त्याच्यावरती मारलेला फटका. विनायक पोकळेच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. मागच्या 2-3 चेंडूवरती 2 षटकार आलेत. स्वीप करण्याचा प्रयत्न तर सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल षटकार. आणि नक्कीच असं वाटलं होतं थोडीशी मॅच लांब आहे परंतु आता असं वाटतंय की मॅच जवळ आली आहे. थोडासा डगआउट शांत होता तो जागा झालाय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 33. धावसंख्या 33 आपण पाहिली. मागच्याच 3 चेंडूवरती मला वाटतं 18 धावा आल्यात म्हणजेच पहिल्या याच्या अगोदरच्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार. आणि नक्कीच ही मॅच जर जिंकली ना तर कुठेतरी या मॅचचा हिरो नक्कीच बनेल कारण का स्पर्धा देखील तितकीच मोठी आहे. पुन्हा एकदा सफल करून खेळण्याचा प्रयत्न. फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षण होतंय आणि कुठेतरी एकच धावेवरती समाधान मानावं लागते. पहिल्या 3 चेंडूवरती 13 धावांची मोहर लागली. अजूनही 10 धावा या षटकामध्ये आल्या तर ही मॅच कोणाच्या बाजूने जाईल हे मात्र सांगता येणार नाहीये कारण का क्रिकेट खेळच असा आहे तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ. नाखवा 11चे खेळाडू आपले खेळाडू कुठे आहेत आपली होडी कुठे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहू शकतो नाखवाने सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलाय. पुन्हा एकदा 1 धाव दुसरी धाव घेण्याचा मानस चपळ आहेत. आतापर्यंत 15 धावा या षटकामध्ये आल्यात. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 36.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 2 चेंडू हे निर्णायक असतील. कोण जिंकणार ही मॅच ते 2 चेंडू मात्र ठरवतील, कारण का मोठे फटके येणं गरजेचं असेल. आणि विशाल वरती कुठेतरी हमला बोललाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा पर्यंत 1 धाव तर आली आहे. दुसरी धावेची मोहर देखील लागणार, कारण का त्या ठिकाणी प्रोटेक्शन नव्हतं. 2 धावा मिळाल्यात. 17 धावा या षटकामध्ये आल्यात. शेवट या षटकाचा कसा माफ करा षटक मात्र संपलंय. किती पाहिजे सांगतो. 5 चेंडूंनी 17 धावांची आवश्यकता. म्हणजेच मला वाटतं 10 मध्ये 17 पाहिजे होत्या, याच्यामध्ये 17 आल्या. पुढच्यावरती 17 येईल का, किंवा कुणाला खतरा असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. कोण जिंकणार मॅच हे आपण सांगू शकत नाही आहे, कारण का खूप साऱ्या मॅचेस आपण पाहिल्या आहेत की 6 चेंडूवरती 1 धाव देखील झाली नाही आहे टेनिस क्रिकेटमध्ये, आणि 6 मध्ये 30 देखील झाल्यात. म्हणून क्रिकेट हा असा खेळ आहे की त्याच्याशी आपण प्रामाणिक राहणे हे देखील महत्त्वाचं असतं. आणि नक्कीच 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पहिले 2 चेंडू मात्र डिसाईड करतील की ही मॅच कुणाच्या बाजूने जाईल. केदार पोखले एक नवोदित यंगस्टार ही मॅच स्वतःच्या संघाच्या पारड्यामध्ये घेऊन जाईल का, किंवा दुसऱ्या बाजूने दोन्ही बॅटर प्रणय आहे, अनुभव आहे तर, आणि दुसऱ्या माध्यमातून जो बॅटर बॅटिंग करतोय विनायक याच्या माध्यमातून एक बहारदार खेळ, परंतु एक स्मरणात राहील अशी इनिंग पेश तर केली आहे, परंतु सांगता कशी केली, तुम्ही सुरुवात कशी करताय याला महत्त्व नाही आहे, तुम्ही शेवट कसा करताय याला महत्त्व आहे. या ठिकाणी पाहिलं तर पहिला चेंडू केदारच्या नावावरती अगदी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल, कारण का विनायक मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. हे संपूर्ण डगआउटमध्ये शांतता पसरली, कारण का कुठेतरी चुकी झाली होती. धावचीच्या स्वरूपामध्ये विनोद बाद झाला होता आणि हारागिरी करण्याची गरज कुठेतरी स्वतःच्या पत्त्यावरती आलेले पाहायला मिळते. केदार निर्णायक चेंडू असेल या षटकातील दुसरा चेंडू. मोठा फटका या ठिकाणी दांडी गुल केली आहे. जितकी मेहनत मागच्या षटकामध्ये केली होती ना त्याच्यावरती कुठेतरी पाणी फिरले असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे, कारण का मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही शेवट कसा करताय हे महत्त्वाचं असेल. शेवट मात्र चांगला झाला नाही आहे, परंतु बॅटिंग चांगली राहिली आहे. अगदी नक्कीच 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. पुन्हा एकदा न्यू बॅटर येतोय. 3 चेंडू 17 धावा. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला जीवित राहायचं असेल तर 3 षटकार मारावे लागतील. दुसऱ्या बाजूला नवोदित यंगस्टार प्रेक्षकांची मनं जिंकतोय. 2 चेंडू निर्धाव, म्हणजेच पहिला निर्धाव आणि नंतर विकेट. फुल टॉस चेंडू होता. नक्कीच प्रॉपर टायमिंग झाला असता तर अगदी 6 किंवा 4 धावा मिळाल्या असता, परंतु ही मॅच मात्र आत्ता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकली आहे. एक चांगली मॅच देखण्या मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला पाहायला मिळाली. नक्कीच केदारचा बोलबाला राहिला आहे. पहिल्याच 2 चेंडूवरती डिसाईड केलं की मी देखील एक चांगला खेळाडू आहे आणि एक विनायकला माघारी परतवले. लाजबाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केदारच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरा सामना विजयाच्या वाटचालीकडे वाटचाल करताना हा संघ आपण पाहतोय. साक्षी 11 हा संघ कुठेतरी पहिला सामना गमावल्याच्या नंतर दोन्ही सामन्यामध्ये कमबॅक करतोय. अपट्रॅकर चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शेवट गोड करतोय. मात्र केदारच्या माध्यमातून चांगला खेळ झाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या माध्यमातून रोशनच्या बॅटमधून 23 धावांची इनिंग आली. चांगला खेळ राहिला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत रोशनसाठी, कारण का विशाल माघारी परतल्याच्या नंतर एवढा चांगला खेळ रोशनच्या माध्यमातून झालाय. रोशन आपण यायचंय. आपल्या माध्यमातून 23 धावा निर्णायक बनल्या आणि आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये जीवित ठेवले. आणि कुठेतरी दुसऱ्या बाजूने थोडासा संघ नाराज असेल.